उपस्थितांचं हार्दिक स्वागत आणि सगळ्यांना मनापासून नमस्कार. समर्थ रामदासांच्या वाङ्मयातल्या ग्रंथराज दासबोधावरच्या एका आगळ्या वेगळ्या, विलक्षण आणि तितक्याच अद्भुत अशा प्रकल्पाविषयी जाणून घेण्यासाठी आज आपण एकत्र आलेले आहोत. ज्ञानवंत, निस्पृह, श्रेष्ठ आणि सर्वमान्य अशा सद्गुरूंना नमस्कार करू. हातून सत्कर्म होण्यासाठी त्या रघुनायकाशीच योग जुळावा म्हणून त्याचं स्मरण करू. उपासनेच्या दृढ निश्चयाने मंगलमय सकारात्मक ऊर्जाही मिळवू. प्रथेनुसार कार्यक्रमाची सुरुवात श्लोक म्हणून करीत आहेत समर्थ भक्त सौ अपर्णाताई वांगीकर. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वरांचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. दासबोध AI समर्थ साधक असिस्टंट या अनोख्या वेबसाईटचा परिचय आज आपल्याला होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून समर्थ संप्रदायातली अग्रणी आणि महानुभाव मंडळी इथं आलेली आहेत. अध्यात्म आणि संस्कृती यांचा मेळ साधणाऱ्या आणि उन्नत मानवी जीवनासाठी दृष्टिकोन देणाऱ्या या मान्यवरांचं स्वागत करतायत समर्थ भक्त श्रीयुत ओंकार दादा जोशी. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. तर आदरणीय मान्यवर, पूज्य मठपती, संत महंत आणि सर्व उपस्थित महानुभावांचे खरं तर मनपूर्वक स्वागत. आजचा हा क्षण आमच्यासाठी खरं तर आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा, अभिमानाचा आणि भाग्याचा आहे. आपल्या सर्वांच्या पावन उपस्थितीमुळे खरं तर या कार्यक्रमाला एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे, हे तर खरं आहे. कारण एकाच मंचकावर एकाच वेळी एवढे सर्व महानुभाव उपस्थित आहेत. खूप छान वाटतंय आणि आपला सहवास, आशीर्वाद खरं तर आम्हाला, आमच्या पिढीला नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा देणारे ठरते. आज आपण एका आगळ्या वेगळ्या आणि खरं तर मी म्हणेन ऐतिहासिक कार्यक्रमाचा साक्षीदार आहोत. कारण जगाच्या पाठीवर पहिल्यांदाच समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधातील अमूल्य ज्ञान, संपूर्ण दासबोधातील अमूल्य ज्ञान आणि AI म्हणजे जे आपण ज्याला म्हणतोय आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता, यांची कशी सांगड घातलेली आहे ते बघणार आहोत. आणि या ऐतिहासिक प्रसंगी खरं तर आपल्या सर्वांची उपस्थिती आम्हाला लाभली, हे आमचे मोठे भाग्य आहे असं म्हणता येईल. आणि आपल्यावरचा विश्वास, आपण दिलेल्या शुभेच्छा, आपले मार्गदर्शन, हा उपक्रम पुढे नेण्यासाठी आम्हाला यशस्वी करण्यासाठी नक्कीच आवश्यक होईल. तर पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद ओंकार दादा. मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासवून जाते, कृपा केली या रघुनाथे प्रचित येते. तीव्र इच्छाशक्तीच्या भावनेचा दीप
अंतर्मनात लागतो आणि प्रकाशाची सुरुवात होते. प्रयत्न, दृढता आणि सकारात्मकता हीच त्या दिव्याची ज्योत. अशाच काहीशा अनुभूतीतून दासबोध AI ची तेजोमय ज्योत उजळायला लागली आणि मनातली ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली. याविषयीचं आपलं मनोगत सादर करतायत आदरणीय विकासदादा सबनीस. त्याचबरोबर ज्यांचं या दासबोध AI साठी महत्वपूर्ण योगदान आहे त्या ओंकार दादा आणि अवनीताई, की ज्या या प्रकल्पाच्या कौतुक मूर्ती आहेत, त्यांचाही परिचय विकासदादांनी करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. जय श्रीराम. मी विवेक सबनीस. थोडस परिचय करून देतो की दासबोध AI ची सुरुवात कुठून झाली. ज्या वेळेला आम्ही चॅट GPT, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की सध्याच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगामध्ये चॅट GPT म्हणा किंवा क्लॉड म्हणा, की हे सगळे आता अतिशय सगळ्यांना कॉमन झालेले आहेत आणि म्हणून ते आपण वापरून पाहावे. आणि थोडस एखादी ओवी दिली असता किंवा एखादा विषय दिलेला असताना, किंवा फॉर एक्झाम्पल की दासबोधामध्ये समर्थांनी मनाबद्दल काय सांगितलेलं आहे असा ज्यावेळेला प्रश्न विचारला, त्यावेळेला चॅट GPTनी स्वतः दासबोधातली ओवी तयार केली आणि आमच्या समोर ठेवली. आणि त्यावेळेला लक्षात आलं आणि धोक्याची सूचना आली की अरे, ही दासबोधातली ओवी नाही, आणि ही जर दासबोधातली ओवी नसेल तर त्यांनी कुठून तयार केली. आणि त्या चॅट GPTवर परत एकदा विचारलं की तू मला खोटी ओवी का दाखवलीस किंवा का दिलीस, तर त्यानं उत्तर दिलं की माझ्याकडे दासबोध नाही, मला माहिती नाही, म्हणून मी ही ओवी दिली. थोडक्यात सांगायचा मुद्दा हा आहे की अजून काही वर्षानंतर एखाद्या वेळेस वेगळ्या ओव्या दासबोधामध्ये येतील, वेगळा दासबोध तयार होईल, ही भीती लक्षात आली, हा धोका लक्षात आला. एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका शुद्ध केली, तसंच आपल्याला काहीतरी करायला लागेल असं लक्षात आलं. परंतु हा शोध किंवा हे कार्य पुढं कसं नेणार हा एक थोडासा प्रश्न होता. आणि म्हणून आता या दोघांची ओळख करून देतो की ओंकार सबनीस आणि अवनी सबनीस. अवनी आणि ओंकार हा माझा मुलगा आहे आणि अवनी सून आहे. 6 महिन्यापूर्वीच त्या दोघांचं लग्न झालंय. दोघांची वय सुद्धा साधारण वय वर्ष 25 आणि 27 अशी आहेत. ओंकारनी कॉम्प्युटर सायन्स केलंय, मास्टर्स केलंय US मध्ये, आणि तो इंटेलमध्ये कॉम्प्युटर AI टीम मध्येच आहे. त्यामुळे आपल्याला जे अद्ययावत AIचं नॉलेज आहे ते आपल्याला इथं मिळालेलं आहे. आणि अवनीबद्दल सांगायचं तर ती ऑस्ट्रेलियामध्ये राहते, तिथं दासबोधाच्या परीक्षा देते, तिचं रॉयल नेव्हीमध्ये सिलेक्शन पण झालेलं आहे. त्यामुळे त्या दोघांची जोडी अमेरिकेतून या कामाला लागली. एकाचं दासबोधचं नॉलेज आणि दुसऱ्याचं AIचं नॉलेज, त्या दोघांनी मिळून हे दासबोध AI हे प्रॉडक्ट आता आपल्या एका 1-2 महिन्यामध्ये तयार केलेलं आहे. तर आपण त्याच्याबद्दल बघूया. महत्वाचा सगळ्यात मुद्दा हा आहे की आपल्या या प्रोजेक्ट मधून ती जी ओवी येईल, ती ओवी ही दासबोधातलीच असेल याची गॅरंटी आहे. म्हणजे दासबोधातली जी ऑथेंटिसिटी आहे ती आपल्याला इथं मेंटेन करता येईल. म्हणजे उद्या 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर डिजिटल फॉर्म मध्ये दासबोध जर असेल तर तो या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये या दासबोध AIच्या माध्यमातून तो आपल्याला पाहायला मिळेल. आणि हा डिजिटल फॉर्म मध्ये असल्यामुळे त्याला कुठलाही धक्का लागणार नाही याची गॅरंटी आहे. त्याच्यावरती अजून थोडंसं असं आहे की सध्याची तरुण पिढी जर आम्हाला जर दासबोधाचं तत्वज्ञान किंवा दासबोधाचं ज्ञान त्यांना द्यायचं असेल तर त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या कलेनं आपण त्यांना दिलं पाहिजे. त्यामुळे इंग्लिश मीडियम थोडंसं पाहिजे, म्हणून इंग्लिशचा सुद्धा ह्याच्यामध्ये उपयोग करण्यात आलेला आहे. पण जरी इंग्लिश जरी असेल तरी मराठी सुद्धा पाहिजे, म्हणून मराठी सुद्धा त्यात ऍड करण्यात आलेला आहे. आणि मराठी आणि इंग्लिश आणि दोन्ही लँग्वेजमध्ये त्याला कुठलेही आपण प्रश्न विचारू शकतो दासबोधातले, आणि त्याचं आपण उत्तर घेऊ शकतो. आता मी असं करतो की एवढ्या प्रास्ताविकानंतर ओंकार आणि अवनीकडं सुपूर्द करतो आणि त्या दोघांनी आपल्या सगळ्यांना प्रेझेंटेशन आणि डेमो द्यावा. आणि सगळ्या महानुभावांना मी विनंती करतो की हे दोघं अतिशय तरुण साधक साधिका आहेत, तर आपण सगळ्यांनी त्यांना भरभरून आशीर्वाद द्यावेत
आणि एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. आणि ओंकाराने आणि अवनीताई हे आजच्या तरुणाईचे प्रतिनिधी आहेत. यंत्रयुगातली आणि यंत्रयुगाशी जोडली गेलेली ही पिढी आहे. त्यांच्या बुद्धीची झेपच नवनिर्मितीक्षम असते आणि म्हणूनच कृत्रिम बुद्धीचा आविष्कार जन्म घेतो. AI ला ट्रेनिंग, निर्णय क्षमता, समस्यांचं निराकरण आणि मशीनमध्ये माणसासारखी विचार करण्याची क्षमता ते निर्माण करू शकतात. आणि याचंच प्रात्यक्षिक आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्याला ओंकार दादा आणि अवनीताई यांच्याकडून बघायला मिळणार आहे. तेव्हा मी या दासबोधी प्रेमी दाम्पत्याला विनंती करते की त्यांनी आपल्या डेमोला सुरुवात करावी. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. दासबोध AI समर्थ साधक असिस्टंट याची ओळख आम्ही करून देणार आहोत. सो हा प्रकल्प का आला हे बाबांनी बऱ्यापैकी सांगितलेलंच आहे, पण तरी सुद्धा सुरुवात करताना आधी जसं एखादा विषय जर कोणाला जाणून घ्यायचा असेल तर पूर्वीपासून लोक पुस्तकं वापरायचे किंवा ग्रंथ उघडून त्याच्यातून आपण ज्ञान कसं घेऊ शकू याचा प्रयत्न करायचे. त्यानंतर म्हणजे हे माझ्या आई वडिलांच्या जनरेशन पर्यंत पुस्तकं अतिशय फर्स्ट प्रायमरी सोर्स हे पुस्तकच होते. त्यानंतर मी जेव्हा वाढत होते तेव्हा नवीन जे प्रकल्प आला तो म्हणजे इंटरनेटचा. सो त्याच्यानंतर पुस्तकं थोडीशी बाजूला राहून गुगल किंवा विकिपीडिया हे प्रायमरी सोर्सेस झाले. कुठला पण विषय जाणून घ्यायचा असेल त्यासाठी सो मी गुगलवर जाऊन त्याला प्रश्न विचारायचे. आता एक 4-5 वर्षापासून आपण सगळे बघतो आहोत की AI यांनी खूप जोर पकडलेला आहे. गुगलच्याही पुढे जाऊन आता आपल्याला जर एखादा प्रश्न पडला तर तो आपण ChatGPT किंवा जेमिनाय किंवा क्लॉड सारख्या AI मॉडेल्सला आपण हा प्रश्न विचारतो. अगदी रिसेंटली एका मीटिंगमध्ये मला असं माझ्या कॉलिगनी सांगितलं की तिची 4 वर्षाची छोटीशी मुलगी सुद्धा तिला काही प्रश्न पडला तर ती ChatGPT उघडून त्याला प्रश्न विचारते. कुठे अजून न जाता ChatGPTला विचारते. सो अशा या जगात आम्हाला असं लक्षात आलं की मी समजा एखादा ChatGPTला प्रश्न विचारला किंवा आपण सगळ्यांना हे लक्षात आलेलंच असेल की आपण जेव्हा या AI ला प्रश्न विचारतो तेव्हा तो इंटरनेट भर वरून शोधून त्याचं उत्तर आपल्याला देतो किंवा त्याच्याकडे अजून एक जी टेक्नॉलॉजी आहे ती म्हणजे तो जनरेट करू शकतो इन्फॉर्मेशन. प्रत्येकदा ती खरी असेल याची खात्री तो देऊ शकत नाही. तर अशा याच्यात जसं बाबांनी म्हटलं की आपले जे ग्रंथ आहेत जसं दासबोध तर समर्थांनी लिहिलेल्या मूळ ओव्या ज्या आहेत त्या न देता चुकीच्या ओव्या जर प्रचलनात आल्या त्या जास्त सर्क्युलेट व्हायला लागल्या तर खरं काय आणि खोटं काय स्पेशली आमच्या आणि पुढच्या पिढीला हे कळणं खूप कठीण होईल की कुठलं खरं आहे. खरं ग्रंथ उघडून बघण्या इतका आज वेळ सगळ्यांकडे नसतो. त्यामुळे जी ओवी येईल तीच खरी मानून त्याच्यावर पुढे अजून त्याचं हे व्हायला खूप सोपं आहे. ते आज आपण व्हॉट्सअप मेसेजेस बघतो. एखादा मेसेज जेव्हा सर्क्युलेशन मध्ये येतो तेव्हा ती माहिती खरी का खोटी हे व्हेरीफाय न करता तो पुढे पुढे जातो. तसाच या ओव्यांसोबत होण्याचा चान्स खूप जास्त आहे. त्यामुळे हे आम्हाला लक्षात आलं की यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे. सो त्याचं काय सोल्युशन असू शकतं हे सगळ्यांसोबत डिस्कस करून त्यातनं अशी एक आयडिया आली की आपण समजा एक असा प्लॅटफॉर्म निर्माण केला ज्याच्यात दासबोधाच्या खऱ्या मूळ ओव्या ज्या समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला दिलेल्या आहेत आणि AI जो आज सगळे वापरतात ह्या दोन्हीचं मिश्रण करून एक असा काहीतरी प्लॅटफॉर्म कसा निर्माण करता येईल ज्या योगे आपल्याला जे प्रश्न पडतात ते आपण त्याला विचारू शकू आणि ह्या खात्रीनी की समर्थांनी लिहिलेल्या ओव्याच आपल्याला त्यातून मिळतील त्याच्याशीच निगडीत उत्तर आपल्याला मिळेल हे कसं करता येईल. सो त्याच्यावर विचार सुरू झाला. सो हा त्याचा मागचा मूळ उद्देश. त्याच्यातून दासबोध AI ची निर्मिती झाली. आता दासबोध AI म्हणजे नक्की काय तर याच्यात आम्ही एक ऑथेंटिक दासबोधचा डेटाबेस फॉर्म केलेला आहे ज्याच्यात सर्वच्या सर्व 20 दशकातल्या सगळ्या ओव्या त्याच्यात आम्ही त्याला दिलेल्या आहेत ज्यामुळे त्याला पूर्ण माहिती आहे की दासबोध म्हणजे काय, दासबोधात कुठल्या ओव्या समर्थांनी घातलेल्या आहेत. सो तेवढाच फक्त त्याचा जो इन्फॉर्मेशन बेस आहे तो फक्त तेवढा वापरतो. बाकीच्या इंटरनेटवरची माहिती तो तिकडची घेऊन आपल्याला कधीच देणार नाही. तसंच त्याला प्रॉम्प्ट दिलेला आहे. सो याचं जे आता फर्स्ट व्हर्जन आहे ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की 29 जुलैला म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी याचं उद्घाटन होणार आहे. सो याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर अशासाठी केलेला आहे की तो जो आपण प्रश्न विचारतो कुठलाही युजर जेव्हा त्याला प्रश्न विचारतो तेव्हा तो प्रश्न तो समजून घेतो. त्यातले शब्द त्याच्या मागचा कॉन्टेक्स्ट तो समजून घेऊन त्याच्याशी निगडीत असलेल्या किंवा सर्वात जास्त संबंधित असलेल्या ओव्या त्या डेटाबेस मधून शोधून आणि मग त्याचं इंटरप्रिटेशन AI च्या थ्रू करून तो आपल्याला एक उत्तर देतो. म्हणजे त्याच्यात तो त्याचा अर्थ आणि आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अलॉंग विथ द रेलेव्हंट ओव्या असं हे आपल्याला तो देतो. ओव्या दिल्यामुळे काय होतं की आपल्याला खात्री पडते की ह्या ओव्या आपण जाऊन स्वतः शोधू शकतो. दॅट इज वन वे. किंवा आपल्याला कळतं की त्याचा रेफरन्स काय आहे, तो कुठून आणतोय ही माहिती, उत्तर कुठल्या बेसिसवर तो देतोय हे आपल्याला त्याच्यामुळे कळतं. त्यामुळे आपण
आपण वी कॅन बी कॉन्फिडंट की जे दासबोधात समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे तेच आपण वाचतो आहे, त्यावरूनच तो उत्तर देतो आहे. सो ह्या वेबसाईट म्हणजे या स्लाइडवर मी खूप जास्त वेळ घालवणार नाही, पण ओव्हरऑल दासबोध एआयचं आर्किटेक्चर हे असं केलेलं आहे आम्ही की वेबसाईटवरून त्याची माहिती आपल्याला आमच्या हार्डवेअरवर येते आणि मग त्याच्यातून एक उत्तर जनरेट होऊन आपल्याला ते परत दिसतं वेबसाईटवर. सो आता दासबोध एआय कसा वापरावा आणि कसा नाही वापरावा यासाठी एक काही पॉइंट्स आम्ही नोट डाऊन केलेले आहेत. जसे दासबोध एआय कशासाठी आहे, तर तो अगदी नवीन जे साधक आहेत, नवीन जस्ट सुरुवात करतात त्या दासबोधाच्या अभ्यासाची, त्यासाठी दासबोध समजून घेण्यासाठी, त्याचे निगडित ओव्या, आपल्याला जो टॉपिक सर्च करायचा आहे त्याच्याशी संबंधित ओव्या शोधण्यासाठी हा दासबोध एआय हा प्लॅटफॉर्म आहे. काही स्पिरिच्युअल कॉन्सेप्ट जे असतात, जसं की विवेक, वैराग्य, प्रचिती, ह्या कॉन्सेप्टसाठी जर आपल्याला अजून माहिती हवी असेल तर ते शब्द किंवा त्याच्याशी संबंधित प्रश्न हा आपण त्याच्यात घालून आपण त्याला विचारू शकतो, ज्याचं उत्तर तो आपल्याला ओव्यांसहित देतो. पण आता आपण या दासबोध एआय ला असं निर्माण केलेलं आहे की तो फक्त ओव्यांमध्ये जेवढी माहिती आहे तेवढीच आपल्याला रिटर्न करतो. तो जनरल आपण जे चॅट जीपीटीला जसे अनेक प्रश्न विचारतो त्याचे उत्तर तो देऊ शकत नाही, किंवा अगदी दासबोधाशीच रिलेटेड वेगळे प्रश्न जे आहेत ज्याची माहिती ओव्यांमध्ये डायरेक्टली आलेली नाहीये, जसं की दासबोध कुठे लिहिला गेला, कधी लिहिला गेला, हे प्रश्न सुद्धा तो आपल्याला सांगेल की त्याच्याकडे ही माहिती नाहीये, कारण तो फक्त ओव्यांवर बेस्ड एवढीच उत्तर आपल्याला देतो. हे असे करण्याचे कारण म्हणजे जेव्हा तो फक्त ओव्यांकडे बघतो ते आपल्याला वी कॅन बी गॅरंटीड की तो जे आपल्याला उत्तर देतोय ते फक्त ओव्यांशी रिलेटेड आहे आणि ते तेवढं ॲक्युरेट असणार आहे. त्यामुळे आम्ही त्याला जनरल पर्पज एआय असिस्टंट न बनवता फक्त त्याचा स्कोप लिमिटेड टू दासबोध ओव्या एवढाच ठेवलेला आहे, ज्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात चांगली उत्तर त्यातून मिळू शकतील. सो आता याचा टार्गेट ऑडियन्स कोण आहे, मुळातून कोण वापरतील हा दासबोध एआय प्लॅटफॉर्म, तर मेनली इंग्लिश स्पीकिंग यूथ. आपण सगळेच अर्थात वापरणार आहोतच, पण आजच्या पिढीतल्या किंवा येणाऱ्या पिढीतल्या जे लोक आहेत, जे मुलं आहेत, त्यांना अनेक प्रश्न पडतात. आम्हाला जी प्रश्न पडतात ती आम्ही याला विचारू शकतो, कारण समर्थांनी दिलेलं जे ज्ञान आहे ते 400 वर्षापूर्वी जेवढं रेलेव्हंट होतं तेवढंच आजही आहे आणि ते यापुढे 400 वर्षही तेवढंच रेलेव्हंट राहणार आहे. त्यातून आपल्याला घेण्याचे संदेश अनेक आहेत जे आपण आज त्या ओव्या वाचून आज त्याचं कसं इम्प्लिमेंटेशन करता येईल हे रोजच्या जीवनात आपल्याला त्याची अनुभूती येते. त्यामुळे हे मेनली त्या लोकांसाठी आहे, किंवा जे नवीन साधक आहेत, जस्ट दासबोध सुरू करतात ते वाचायला. अनेकदा काय होतं की त्यातली जी भाषा आहे, समर्थांच्या काळातली मराठी आजच्या काळापेक्षा बरीच वेगळी होती. सो ती कळायला थोडासा त्रास होतो, कधी कधी लगेच कळत नाही त्याचा अर्थ. सो त्याचा अर्थ उलगडून दासबोध एआय खूप छानपणे सांगू शकतो, आजच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकतो. म्हणून हे त्याचं मेन टार्गेट ऑडियन्स आहे. सो त्याचा रिलीज आपण बघितलं 29 जुलैला आहे, आणि जसा आता हा एकदा उघडा झाल्यानंतर सुद्धा दासबोध एआय जेव्हा सगळे वापरायला लागतील तर याचं टेस्टिंग जी आहे, चाचणी आपण सगळे ऑनगोईंग रित्या करतच राहणार आहोत. त्याच्यावर जो फीडबॅक येईल ते आम्ही सगळं बघत राहू आणि त्याच्या पुढे त्याच्यावर इम्प्रुव्हमेंट सुरू राहतील. सो या प्रकल्पासाठी आम्ही आतापर्यंत आम्ही 1 लाखभर त्याच्यात पैसे गुंतवलेले आहेत, कारण त्याची जी काय कॉस्ट होती त्याचे, पण यावर आता 1 वर्ष पुढे हा प्लॅटफॉर्म सुरू राहील त्या इन्व्हेस्टमेंटवर. सो इन समरी, दासबोध एआय समर्थ साधक असिस्टंट याच्यात मेन त्याचा जो उद्देश आहे तो म्हणजे ऑथेंटिसिटी फर्स्ट. त्याच्यात आपल्याला ज्या मूळ ओव्या आहेत, वी कॅन बी गॅरंटीड, वी कॅन बी शुअर की आपल्याला तो जो ओव्या देतो आहे त्या सगळ्याच्या सगळ्या दासबोधातल्या बाहेरच्या नसतील, फक्त दासबोधातल्याच ओव्या, त्यांच्यावर आधारितच उत्तर आपल्याला मिळतील त्यातून. सो त्याच्यात एआय जे आहे ते मी म्हटल्याप्रमाणे युजर जो प्रश्न विचारतो तो समजून, त्याच्या कॉन्टेक्स्ट समजून, त्याच्या फक्त त्या शब्दाशी निगडित नाही तर त्याच्या आजूबाजूची सुद्धा माहिती तो आपल्याला देतो. आता डेमो मध्ये ते आपण बघू की हे कसं करतो. आणि यामुळे काय होणार आहे तर जो समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेला दासबोध हा ग्रंथराज दासबोध हा जो ग्रंथ आहे तो त्याची एक म्हणू शकतो आपण की त्याची जी पावनता आहे ती सुरक्षित आपण ठेवू शकतो, कारण त्याच्यामध्ये इकडच्या तिकडच्या ओव्या त्याच्यात आता येऊ शकत नाहीत. या प्लॅटफॉर्ममुळे फक्त त्याच्या ज्या मूळ ओव्या आहेत त्या आपण प्रोटेक्ट करू शकतो. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा जो प्रकल्प आहे तो छोटासा जो आम्ही प्रयत्न केलेला आहे तो गुरुदक्षिणा म्हणून समर्थ रामदास स्वामी यांच्या चरणाशीच आम्ही अर्पण करणार आहोत. सो याचा मूळ अगेन हे आम्ही जे सुरू केलेला आहे हा प्रकल्प तो दासबोध
अभ्यास किंवा दासबोध स्वतः जो ग्रंथ आहे त्याला रिप्लेस करण्यासाठी हा नाहीये, त्याचा हा उद्देश नाहीये. दासबोध AI कशासाठी असेल तर तो सुरुवात करण्यासाठी, एक मदत करण्यासाठी किंवा रेफरन्सेस आपल्याला पटकन सापडण्यासाठी हा प्रकल्प आहे, ज्याच्यातून आपण कुठलाही टॉपिक त्याच्यावर सर्च करून इझिली हा दासबोध अख्ख्या एवढ्या मोठ्या दासबोधात कुठे हा समर्थांनी उल्लेख केला आहे त्या विषयाचा हे आपण बघू शकतो. त्यासाठी म्हणून हा दासबोध AI असा हा प्लॅटफॉर्म. सो आता मी पटकन डेमो आपण सुरू करूया, म्हणजे मग आपल्याला दिसेल की ती वेबसाईट ऍक्च्युली कशी काम करते. सो आधी मी फक्त वेबसाईट एकदा पूर्ण दाखवून देते. इथे हा समर्थ आणि कल्याण स्वामींचं चित्र आपण घातलेलं आहे, दासबोध AI समर्थ साधक असिस्टंट. या ठिकाणी आपण प्रश्न त्याला विचारू शकतो आणि इथे आम्ही काही एक्झाम्पल क्वेश्चन सुद्धा घातलेले आहेत. सो आपण पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया. तर आपण त्याला विचारू, मनाला स्थिर कसे ठेवावे. हा एक प्रश्न आहे जो मला हा प्रश्न खूप वर्ष पडलेला होता आणि त्याचं उत्तर मला दासबोधात सापडलं, त्यामुळे हा प्रश्न मी पहिला विचारते. सो एक प्रश्न विचारल्यानंतर तो आपल्याला ते सांगतो की तो त्याच्या ओव्या शोधतो आहे. इथे आता तो AIचं जे काम असतं ते तो इंटरनली त्याचं काम ते सुरू आहे आणि तो ओव्या घेऊन त्याच्यावर उत्तर जनरेट करून आपल्याला ते इथे देईल. सो कुठलेही प्रश्न विचारल्यानंतर त्याचा एक स्ट्रक्चर तो असा फॉलो करतो की वरती सारांश त्याचा म्हणजे ओव्हरव्ह्यू आणि मग खाली त्याच्या निवडलेल्या ओव्या असं तो देतो. सो मी उत्तर फक्त वाचून दाखवते. मनाला स्थिर ठेवण्यासाठी दासबोधात मुख्यत्वे 3 मार्ग सांगितले आहेत: सावधानता, विवेक आणि एकाग्रता. सर्वप्रथम मनाला एकाग्र करणे अत्यावश्यक आहे. जे काही कार्य करायचे असेल ते सावधपणे व एकाग्र मनाने करावे. चित्त सूचित करून ऐकलेले हृदयात धरून ठेवावे आणि सावध होऊन बसावे. अशा रीतीने मन एकाग्र केल्यावर साध्या भोजनातही गोडवा अनुभवता येतो, म्हणजे जीवनातील प्रत्येक क्रिया आनंददायी होते. दुसरे म्हणजे विवेकाचा वापर करून मनाला आवरणे आवश्यक आहे. मन भलतीकडे चुकीच्या दिशेने धावू लागले तरी विवेकाने त्यास आवरावे आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवावे. हाच सत्वगुण होय. शेवटी विवेकाने मनाची स्थिरता जतन करणे महत्वाचे आहे. जेव्हा मन खऱ्या अर्थाने स्थिर होते तेव्हा सर्व उद्वेग नाहीसे होतात आणि मनाला परिपूर्ण विश्रांती लाभते. ही दुर्लभ परब्रह्म स्थिती विवेकाने सांभाळून ठेवावी. अशा प्रकारे सावधानता, एकाग्रता आणि विवेक हीच मनाची स्थिरता हा दासबोधाचा सूत्रबद्ध मार्ग आहे. सो त्यांनी या निवडलेल्या ओव्या आपल्याला इथे दिलेल्या आहेत. दशक 11 समास 3 ओवी 21. या कारणे सावधान, एकाग्र असावे मन, तरी मन जेविता भोजन गोड वाटे. अशा रीतीने त्यांनी इथे या सगळ्या ओव्या आपल्याला दिल्या आहेत. प्रत्येक ओवीचा अर्थ सुद्धा तो आपल्याला मराठीत देतो. मराठीत प्रश्न विचारला की तो मराठीत उत्तर देतो. पुढचा प्रश्न आपण इंग्लिशमध्ये विचारून बघूया, म्हणजे मग आपल्याला कळेल की इंग्लिशमध्ये सुद्धा तो कसं उत्तर देतो. सो इथे तो सगळ्या ओव्या आपल्याला एका पाठोपाठ एक इथे देतो. प्रत्येकाचं मिनिंग त्याच्यासोबत देतो आणि इथे खाली त्याच्याशी अजून निगडीत असलेल्या कुठल्या ओव्या आहेत का दासबोधात तर त्याही तो आपल्याला एका लिस्टमध्ये देतो. म्हणजे आपल्याला समजा अजून त्याच्यावर वाचायचं असेल किंवा त्याचा शोध घ्यायचा असेल तर आपण तो पुढे घेऊ शकतो, दासबोधातून घेऊ शकतो. सो मी आता त्याला एक इंग्लिश प्रश्न विचारते. अगेन खूप लोकांना पडणारा, आजच्या तरुणांना पडणारा हा एक प्रश्न आहे की हु एम आय. सो त्यावर सुद्धा त्यांनी एक उत्तर दिलेलं आहे. अगेन वर ओव्हरऑल समरी तो देतो आहे. The question who am I is central to spiritual inquiry in the Dasbodh. The teaching unfolds across several layers. First, one must understand that the ordinary sense of I, the ego bound to the body and its attributes, has no real existence. This is not nihilism but clarity. When one systematically examines each principle of nature through discrimination, the false I dissolves, revealing that there is no separate self at all.
However, the inquiry does not end in negation. Rather, one must actively know this truth and then abandon the ego sense of I. This abandonment is not passive but a deliberate turning away from identification with the body mind. By holding the question, who am I, as a living aim and directing attention inward beyond the body, one gradually realizes one's true self nature. This realization is not intellectual but a direct, steady observation that transforms one being. The final teaching clarifies the stakes. Not to know who am I is ignorance itself. Ignorance is the absence of this self-knowledge. When ignorance is destroyed through genuine inquiry, the supreme Brahman, the ultimate reality, is naturally attained. Thus, the question, who am I, is both the method and the gateway to liberation. So, या अशा याच्यात त्यांनी आपल्याला अगदी स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे. समर्थांनी जे आपल्याला सांगितलंय तेच तो इंग्लिशमध्ये अत्यंत छान प्रकारे सांगतोय की अहंकार हाच मी कोण आहे, मी हाच आपला अहम असतो. सो त्याचं कसं निरसन करावं, त्याच्यावर कसा विचार करावा हे तो आपल्याला सांगतो आहे. सो अगेन सिलेक्टेड वर्सेस त्यांनी निवडलेल्या ओव्या. मी कोण ऐसा निवाडा, पाहो जाता तत्व झाडा, विचार करिता उघडा आपण नाही. अजून एक ओवी त्यांनी दिली आहे. मी कोण हे जाणावे, मी पण त्यागून अनन्य व्हावे, मग समाधान ते स्वभावे अंगी बाणे. विकास दादा, तुमच्या मार्गदर्शनाबद्दल खरंच खूप थँक्यू. आणि अवनीताई आणि ओंकार दादा, तुम्हा दोघांना खूप खूप धन्यवाद. जगज्जीवनी निरंतर असलेल्या श्री समर्थांनी काळाची पावलं ओळखून कुणाला तरी सांगितलं की आजच्या काळाला अनुसरून दासबोध सादर करा, सोपा करून सादर करा. आणि ते कोणीतरी म्हणजे अवनीताई आणि ओंकार दादा असावेत ना. 6 महिन्यांपासून अनेक दासबोध प्रेमींच्या मनात रुंजी घालत असलेल्या संकल्पनेला तुम्ही अगदी अल्पावधीतच मूर्त रूप दिलंय. आणि ही सगळी प्रश्नोत्तर चर्चा ऐकल्यानंतर सुद्धा मला पुन्हा अवनीताई आणि ओंकार दादा यांच्याचकडे परत यावंसं वाटतंय की ही सगळी तुमची पूर्वपुण्याई आहे. देणे ईश्वराचे, यापेक्षा अधिक काय बोलावं. तुम्ही अमेरिकेत आहात, तुमची सकाळची वेळ आहे आणि परदेशात असताना तुम्ही काढलेला हा जो वेळ आहे ना, तो हा वेळ नक्कीच सत्कारणी लागणार आहे. कारण आज आत्ता या व्यासपीठावर समर्थ संप्रदायाचे महानुभाव उपस्थित आहेत. तुमचा आजचा हा डेमो हा जगाच्या पाठीवर प्रथमच होणारा उपक्रम आहे. या क्रांतीचं माध्यम तुम्ही आहात. पुनश्च एक वार तुमचं कौतुक, अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. दासबोध AI एक संकल्पना ते प्रत्यक्ष अनुभूती या क्रांतिकारी प्रकल्पाबद्दलच्या आणि आजच्या कार्यक्रमाबद्दलच्या आपल्या भावनांना शब्दरूप देऊन आभार व्यक्त करीत आहेत दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनचे संचालक आणि सुंदर मठ शिवथरगळचे विश्वस्त असलेले आदरणीय डॉक्टर लाड सर. सज्जन हो, नमस्कार, जय श्रीराम. आज श्री गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने समर्थ संप्रदायामध्ये अत्यंत अद्भुत, अलौकिक आणि ऐतिहासिक अशी गुरुदक्षिणा पुत्रवत असलेले, अमेरिकेत स्थित असलेले चिरंजीव ओंकार आणि सौ अवनी यांनी समर्थ रामदास स्वामींच्या चरणी वाहिली आहे. काय आहे ही गुरुदक्षिणा? ही गुरुदक्षिणा आहे समर्थ संप्रदायात जगाच्या पाठीवर क्रांतिकारी घटना ठरणारी समर्थ दासबोध AI. आपल्याला माहिती आहे, ChatGPT, क्लाउड या माध्यमाद्वारे आपण सगळ्या जगाचं ज्ञान मिळवतो. पण ते किती सत्य आहे, किती खरं आहे? समर्थ दासबोध AI या माध्यमाद्वारे समर्थ प्रेमींना, समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करणारे, संशोधन करणारे अशा सगळ्या महानुभावांना एक वेगळा प्लॅटफॉर्म तयार झाला आहे. त्याचं नाव आहे समर्थ दासबोध AI. दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाची एक विंग आता पुढे येते. रामदास स्वामी साहित्य अध्यासन या अध्यासनाला सहाय्यकारी अशी ही समर्थ दासबोध AI हा प्लॅटफॉर्म एक आगळा वेगळा आविष्कार समर्थ संप्रदायात घडवणार आहे.
ग्रंथराज दासबोधातली ओवी, आपण विचाराल तो प्रश्न, मराठी असू दे, इंग्रजी असू दे, त्या भाषेमध्ये तुम्ही प्रश्न विचारा, त्याचं उत्तर त्या ओव्या तुम्हाला देतील. माझ्या दृष्टीनं समर्थ संप्रदायातल्या ही घटना म्हणजे क्रांतिकारी घटना आहे. भविष्यामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवलेली गुरुपौर्णिमा असेल. चिरंजीव अवनी, चिरंजीव ओंकार, सबनीस आणि हे सगळे त्यांचं कुटुंब, या सगळ्यांनी अथक परिश्रम घेतलेत, खूप मेहनत घेतली आहे आणि समर्थ दासबोध AI आपल्या सगळ्यांसाठी खुलं केलं आहे. आपण लीडरशिपबद्दल बोला, रायटिंग स्किलबद्दल लिहा, मन स्थिर कसं राहावं हे विचारा, लोकसमूह तयार करायचा आहे त्यासाठी विचारा, अभ्यास होत नाहीये त्यासाठी विचारा, माझे वैयक्तिक प्रॉब्लेम्स आहेत माझ्या आयुष्यातले ते विचारा. तुम्हाला समर्थ रामदास स्वामींचा दासबोध, ओव्या, त्याचा इंग्रजी अनुवाद, त्याचा मराठीतला अर्थ हे सगळं आपल्या समोर ठेवील. आपण याचा वापर, याचा उपयोग नवीन पिढीसाठी केला पाहिजे. रामदास स्वामी साहित्य अध्यासन पुढच्या वर्षी दासबोध जयंतीच्या पर्व काळामध्ये एक 18 ते 35 या वयोगटासाठी अल्पकालीन अभ्यासक्रम घेऊन येत आहे. सगळा ऑनलाईन आहे. जगाच्या पाठीवर जेन झी यांच्यासाठी ही पर्वणी आहे. आपण सगळे त्याचा उपयोग घेऊया आणि समर्थ दासबोध AI सर्वदूर पोचवूया. हीच खरी गुरुपौर्णिमा आहे, सद्गुरूंच्या चरणी अर्पण केलेली गुरुदक्षिणा आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सध्या स्थितीमध्ये सर्वत्र AIचा जमाना चालू आहे आणि समर्थ सांप्रदायिकांसाठी एक अत्यंत मेजवानी जणू काही येत आहे. खूप मोठी उपलब्धी ह्या निमित्ताने सर्वांना आणि विशेष करून जे जे समर्थ भक्त आहे त्यांच्यासाठी एक AI टूल आपल्या सगळ्यांसाठी येत आहे. विशेष करून दासबोधावर आधारित असणारं समर्थ AI ह्या नावाचं एक नवीन टूल सध्या ह्या गुरुपौर्णिमेच्या पर्वानिमित्त सर्वांसाठी खुलं करण्यात येत आहे. ह्या कार्यासाठी ज्यांनी ज्यांनी अथक प्रयत्न केले ते श्री डॉक्टर लाडसर, सखोल दासबोध अभ्यास उपक्रमाचे सर्वेसर्वा आणि ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सबनीस कुटुंबियांनी फार मोठा मोलाचा सहभाग ह्यामध्ये घेतलेला आहे. त्यांच्या अथक प्रयत्नातून नाना प्रकारे वेगवेगळ्या मार्गाने त्यांनी विविध प्रश्नावली आणि त्यांची उत्तरं समर्थांच्या दासबोधाशी निगडीत करून AI देईल हे फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे. त्याबद्दल समर्थचरणी त्यांच्यासाठी प्रार्थना आणि सर्व समर्थान भक्तांसाठी ही नम्र विनंती. ह्या समर्थ AIच्या माध्यमातून आपल्याला जे काही प्रश्न अडत असतील ते निश्चितच आता ChatGPT किंवा तत्सम न विचारता समर्थ AIला निश्चित विचारूया. कारण ह्या मागे आणि इतर सगळ्या AI टूल्समध्ये फरक काय आहे तर त्याला पहिल्यांदा दासबोध जो बाबा बेलसर यांनी लिहिलेला अर्थ आहे तो दासबोध आधी पहिले बघायचा आणि त्यातनंच उत्तरं शोधून त्यातल्याच ओव्या शोधून समर्थांशी निगडीत असणारी उत्तरं द्यायची. ही खूप मोठी वेगळी उपलब्धी ह्या समर्थ AIमध्ये आहे. म्हणून समर्थ भक्तांना नम्र निवेदन आणि विशेष आवाहन की आजपासून आपण जर विचारायचे झाले समर्थांनी निगडीत प्रश्न तर ते समर्थ AIला विचारूया. आणि हा उपक्रम राबवणाऱ्या सर्व हातांना
अभिवादन करूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सध्याच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगामध्ये श्री समर्थ वाङ्मयाचा, श्री समर्थांच्या ग्रंथांचा उत्तम पद्धतीने अभ्यास व्हावा या दृष्टीने तरुण वर्गाला जे सहज साध्य सोपं माध्यम जे आधुनिक तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिलं आहे, त्या AIच्या माध्यमातून समर्थांच्या या वाङ्मयीन रूपाशी आपली जवळीक साधता येण्याच्या दृष्टीने दासबोध सखोल अभ्यास परिवारातील 2 तरुण साधक श्री ओंकारदादा आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ अवनीताई यांनी अतिशय परिश्रमपूर्वक दासबोध AI समर्थ साधक ॲसिस्टंट अशी वेबसाईट बनवली आहे. याचं प्रात्यक्षिकामध्ये मला सहभागी होता आलं. हा एक विलक्षण अनुभव मला या निमित्ताने घेता आला. अतिशय श्रद्धेने, अतिशय तळमळीने समर्थ वाङ्मयाचा वेगवेगळ्या भाषांमधून प्रचार व्हावा, प्रसार व्हावा. समर्थ वाङ्मयामध्ये जी खऱ्या अर्थाने ज्या ओव्या समर्थांनी रचल्या आहेत, ज्या सांगितल्या आहेत, त्याच लोकांपर्यंत याव्यात या दृष्टीने त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांनी या दासबोध AIच्या माध्यमातून संकल्पित असणारी समर्थ वाङ्मयाची त्यांनी केलेली ही सेवा ही खरंच अभिनंदनास पात्र आहे. या नवदाम्पत्यानी खऱ्या अर्थाने आपण म्हणू की नेटक्या प्रपंचाची सुरुवात नेमक्या परमार्थाच्या वाटचालीनी त्यांनी धरलेली ही कास ही विशेष अभिनंदनास पात्र आहे. आपुल्या पुरुषार्थ वैभवे बहुतांश सुखी करावे या श्री समर्थ वचनाच्या अनुषंगाने सर्वसामान्य भाविक भक्तांच्या बरोबरीने अखिल जगताला समर्थ वाङ्मयाचं उत्तम ज्ञान व्हावं, त्यांना सहाय्यभूत व्हावं या दृष्टीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समर्थांच्या या वाङ्मयाचा उत्तम पद्धतीने प्रचार आणि प्रसार करण्याचं ध्येय बाळगणाऱ्या या दोन्ही तरुण समर्थ साधकांच्या या कार्याप्रती मी विशेष सद्भावना व्यक्त करतो. अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी हे सेवाकार्य संपन्न केलं आहे. व्यावहारिक जीवनामध्ये हे दोघंही इंजिनियर आहेत, परंतु मला असं वाटतं आहे की पारमार्थिक मार्गामध्ये वाटचाल करणाऱ्या साधक भक्तांसाठी, समर्थ भक्तांसाठी त्यांनी हा जणू समर्थ भेटीचा हा सेतू बांधला आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. त्यांच्या या कार्याप्रती, त्यांच्या या पुढील कार्याप्रती सुद्धा विशेष शुभेच्छा देतो. त्यांना या कार्यामध्ये मुलाची मदत करणारे आमचे सुंदरमठ सेवा समितीचे संयोजक आणि पत्रद्वारा दासबोधाचे संचालक असणारे डॉक्टर विजय लाड, त्यांचेही विशेषत्वाने मी आभार मानतो की त्यांनी या तरुण साधकांना उत्तम मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाच्या अंतर्गत या तरुण साधकांच्या घरातले कुटुंबीयही त्यांना सहाय्यभूत होताना दिसले आणि खरंच समर्थ विचारांची प्रेरित झालेलं कुटुंब आजच्या या आधुनिक युगामध्ये आपल्या अभ्यासाचा किती छान पद्धतीने विनियोग करू शकतं आणि समर्थांसारखं वाङ्मय, समर्थांनी निर्माण केलेलं वाङ्मय हे जगाच्या कोपऱ्यापर्यंत त्यांना हवे त्या माध्यमातून, हव्या त्या पद्धतीने आज उपलब्ध होतं आहे. या AIचं वैशिष्ट्य जे जाणवलं की याच्यामध्ये ज्या ओव्या समर्थांनी रचलेल्या आहेत त्याच या ठिकाणी येतात. बऱ्याचशा ज्या ChatGPT किंवा बाकीच्या ज्या काही सेवा आज आपण पाहतो, अनुभवतो, त्याच्यामध्ये बऱ्याचदा IQ माहितीसुद्धा आपल्यासमोर या माध्यमातून पाहिली जाते, दाखवली जाते. परंतु जे काय म्हणू की जो वेबसाईट या 2 तरुण साधकांनी बनवली आहे त्याच्यामध्ये अस्सलपणे केवळ समर्थांच्याच दासबोधातील ओव्या
आणि त्याचं सार आपल्याला पाहायला मिळतं. याचं छानसं उद्घाटन, औपचारिक या कार्याचा शुभारंभ हा येणाऱ्या गुरुपौर्णिमेला होतोय. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांनी या दोन्ही साधकांनी, ओंकारदादा आणि अवनीताई यांनी बांधलेली ही समर्थ वाङ्मयाची पूजा ही समर्थांना नक्कीच प्रिय होईल याची मला खात्री आहे. या सगळ्यांना सहाय्यभूत होणारं समर्थ कार्य आज हे आधुनिक पद्धतीने ते करतायत. त्यांच्या सगळ्याही मनोकामना परिपूर्ण व्हाव्यात, समर्थांचे कृपाशीर्वाद त्यांच्यावरती लाभावेत, उत्तमोत्तम सेवाकार्य त्यांच्या हातून घडावं याच्यासाठी समर्थांना प्रार्थना करूया, त्यांना आशीर्वाद देऊया. त्यांना सहाय्यभूत करणाऱ्या सर्वांच्याही प्रति विशेष कृतज्ञता भाव प्रकट करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. या दासबोध AI या प्रकल्पासाठी सर्वप्रथम मी श्री ओंकार आणि अवनी अनेक साधुवाद देतो. त्यांनी आरंभलेल्या या अद्वितीय कार्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे आणि अभिमानास्पद अशी एक गोष्ट त्यांनी करून दाखवलेली आहे. त्यामुळे आम्हा सर्व समर्थ भक्तांना, रामदासी लोकांना, संत वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्या लोकांना त्याचा नक्कीच आनंद होणार आहे. आणि ह्याच पद्धतीनं अन्य ग्रंथांसाठी सुद्धा पुढं अशा पद्धतीनं हा प्रकल्प चालवला जाईल त्याची प्रेरणा सगळ्यांना मिळणार आहे. एखादा मुद्दा घेऊन दासबोधाकडं पाहावं आणि त्या संदर्भामध्ये त्याच्या काही ओव्या आपल्याला प्राप्त व्हाव्यात, अशा पद्धतीनं हा प्रकल्प अत्यंत उपयोगी आहे. त्याचं जर आपण एक लघु रूपामध्ये एक प्रात्यक्षिक बघितलं, त्यामध्ये ते प्रकट झालं, ज्यामध्ये वैज्ञानिक अंगानं, त्याचबरोबर पारमार्थिक अंगानं, वाङ्मयीन अंगानं, अन्य प्रकारच्या व्यवस्थापनाच्या अंगानं वेगळे वेगळे प्रश्न विचारले गेले आणि त्याचं अचूक उत्तर या AIनं दिलेलं आहे. त्यामुळं आपल्याला या ओव्या आपल्या विखुरलेल्या ज्या दासबोधामध्ये आहेत त्या आपल्याला एके ठिकाणी प्राप्त व्हायला याचं सहाय्य होईल. त्याच्या विवेचनाबद्दल मात्र मला या प्रकल्पाचा जे टूल म्हणून उपयोग करणार आहेत त्याबद्दल मला हे सांगावंसं वाटतं की त्याचा जो काही अर्थ देण्यात आलेला आहे तो उत्तम आहे, चांगला आहे, पण तो अजून तपासला पाहिजे आणि तेवढ्यावर निर्भर न राहता प्रत्येकानं स्वतःच्या चिंतनातून त्याचा अर्थ शोधला पाहिजे. उत्तम ज्ञानी लोकांच्या अध्ययनातून त्यांना जे चिंतन त्यांनी मांडले त्याच्यातून तो अर्थ निवडला पाहिजे आणि या माध्यमाचा उपयोग त्याच्यावर पूर्णपणे निर्भर राहून चालणार नाही, तर त्याचा उपयोग आपण आत्मनिर्भर होण्यासाठी केला पाहिजे असं मला वाटतं. इतक्या छान पद्धतीनं हे टूल अवेलेबल आहे, म्हणजे होणार आहे, तर त्याच्यावर अवलंबून न राहता भारतीय जी मूळ प्रणाली आहे त्यालाही प्रेरणा देणारी गोष्ट ठरेल अशा पद्धतीने याचं चिंतन आपल्याला करावं लागेल. एवढी मात्र सूचना मी हे टूल वापरणाऱ्या लोकांना आवर्जून करतो. इतक्या सुदूर देशी अमेरिकेमध्ये राहून, की जो देश खरं तर पूर्वीपासून वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं भारतासमोर नव्या नव्या समस्या निर्माण करतोय, पण त्या देशामध्ये राहून भारताला सहाय्य करेल असा विचार आणि असं कार्य या भारतीयांकडून घडलेलं आहे, त्याहीबद्दल त्यांना अनेक साधुवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम. तुम्हा सर्वांच्या हृदयस्थ श्री समर्थ गुरु परंपरेस नमन करतो. तुम्ही सर्वांनी केलेल्या श्री समर्थ साहित्य सेवेचे मी हार्दिक अभिनंदन करतो. स्वयमेव आदिनारायणापासून विष्णूंना सहज प्राप्त झालेले हे ब्रह्मज्ञान परंपरेने ब्रह्मदेव, वसिष्ठ, श्री रामचंद्र, श्री हनुमान यांचेकडून श्री समर्थांपर्यंत आणि पुढे गुरुपरंपरेने आपल्यापर्यंत आले. ही समर्थांची अमृतवाणी शास्त्रांचे सार आहे, वेदांताचे गुह्य आहे. वेदांत सिंधूचा एक एक बिंदू श्री समर्थांच्या अक्षर साहित्यातील एक एक वचन आहे. हे अपरिमित ज्ञान अगणित भांडारगृहात अनेकानेक ग्रंथात विपुलतेने आहे, पण ही भांडारगृहे बंद होती. त्याची किल्ली समर्थ हृदय देवांना लाभली. त्यांनी सारी भांडारगृहे एक सरी उघडली. प्रथम जिज्ञासू,
त्याचे मोल जाणून जनापुढे फुटकुले करत होते. आर्त त्याचा स्वपर सुखार्थ उपयोग करत होते. नंतर अर्थार्थी पुढे घुसले. प्रसंगापुरते ग्रंथातील समयोचित दाखले देण्याच्या हव्यासामुळे संदर्भाच्या अचूकतेचे भान सुटले. अचूक संदर्भ सोडण्याच्या क्लिष्ट अभ्यासाला बगल देऊन वरवर माहिती गोळा करून वेळ निभावण्याचा कर वाढला. त्यामुळे मूळ ज्ञान मलिन होऊ लागले. विजयराव, तुमच्या चमूने आता कंटाळा येणारी किचकट वाट बुजवली आहे. आता अभ्यासार्थी आनंदाने संदर्भ शोधू शकतील. शब्दावर, शब्दार्थावर, लक्षार्थावर, गुह्यार्थावर चिंतन करता येतील. आधुनिक विज्ञानाच्या विशाल सागरात AI च्या मदतीने हवी ती मोत्ये निवडता येतील. श्री समर्थ वागदेव मंदिरात मला माझ्या सद्गुरूंनी पाठवले. मी धुळ्यास केलेल्या अशा संशोधनास उपयुक्त उपक्रमामुळे या गोष्टीचे अप्रूप मला वाटणे स्वाभाविक आहे. मला खात्री आहे समर्थ उदयदेव, श्री श्रीधर स्वामीजी, श्री समर्थ रामदास, हनुमंत, प्रभू रामराय या सर्वांचे आशीर्वाद तुम्हाला लाभले आहेत. हा अल्पारंभ आहे, तो क्षेमकर आहेच. पुढे पुढे उत्कट भव्य करणे आहे रघुवीरा. हा श्रीमद समर्थांचा संदेश दृष्टीपुढे हवा. श्री समर्थ प्रीतो भवतु. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मी डॉक्टर दत्तात्रय व्यंकटराव रत्नाळेकर, अकोला. काल आपण एक डेमो पाहिला. कृत्रिम बुद्धिमत्ता हा जो विषय आहे आता जगभरामध्ये पसरलेला आहे आणि अनेक प्रकारे त्यात संशोधन होत आहे आणि आपल्या बऱ्याचशा समस्या त्यामधनं त्यांचं उत्तर आपल्याला मिळत आहे. आणि याच आधारित कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आपल्या दासबोध सखोल अभ्यासाचे संयोजक डॉक्टर विजयरावजी लाड सर आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी मिळून एक खूप छान डेमो काल आपण त्यांच्याकडून पाहिला. सौ मंजिरीताई आणि श्री विवेकजी सबनीस कराडचे आहेत. ते मुळामध्ये सबनीस असल्यामुळे सज्जनगडचे मूळ रहिवासी ते आहेत. ते दोघे आणि त्यांचे पुत्र श्री ओंकार आणि सौ अवनीताई या सर्वांनी मिळून खूप छान प्रकारे काल आपल्याला डेमो आपण पाहिला. समर्थ साहित्य शोध नावाचं एक संकेतस्थळ काही दिवसापूर्वी त्यांनीसुद्धा आपल्या उपयोगामध्ये प्रसारित केलं होतं. त्याचा उपयोग जवळपास तर मी दररोजच घेत असतो. आपणही त्याचा उपयोग घ्यावा. आता हे जे AI वर आधारित दासबोध AI संकेतस्थळ आहे, प्रात्यक्षिक आपण जे पाहिलं ते खूप उपयुक्त असे. त्याचं एक कारण म्हणजे त्यामध्ये समर्थांचा दासबोध हा मूळ विषय आहे आणि त्यावर आधारित आपले कुठलेही प्रश्न असले मग ते आपण इंग्रजीमध्ये विचारावेत किंवा मराठीमध्ये विचारावे. त्याचं उत्तर जे त्या त्या भाषेमध्ये मिळतं. आणि त्याचा एक प्लस पॉईंट असा आहे की त्यामध्ये ज्या ज्या ओव्यांचा संदर्भ येतो त्या ओव्यांचे क्रमांकसुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे अभ्यासकांना अत्यंत उपयुक्त असं हे डेमो आपण काल पाहिलं. लवकरच त्याचं उद्घाटनसुद्धा रीतसर ते सर्वांसाठी उपलब्ध होईल. माझ्या माहितीप्रमाणे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी होईल. पत्रद्वारा दासबोध जो श्री दावा केळकरांनी सुरू केला होता आणि त्यानंतर वंदनीय अक्का वेलणकर यांनी दासबोध सखोल अभ्यास उपक्रम सुरू केला. त्या दोन्ही उपक्रमाच्या माध्यमातून आपण समर्थांशी जोडले गेलो आहोत. आणि आता समर्थांच्या प्रेरणेने डॉक्टर विजयरावजी लाड, श्री विवेकजी सबनीस, श्री ओंकार सबनीस, सौ अवनीताई या सगळ्यांनी मिळून काल खूप छान असं डेमो आपल्याला दिलेला आहे. त्याचा उपयोग आपण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे करावा. पत्रद्वारा दासबोध अभ्यास किंवा दासबोध सखोल अभ्यास यांच्याद्वारे जसा समर्थांच्या विचारांचा प्रसार होत आहे त्याच पद्धतीने आता प्रचार करताना आपल्याला येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या आपण एका क्षणामध्ये या सगळ्यांचा वापर करून AI चा वापर करून आपण अडचणीच्या दूर करू शकतो. म्हणून मला असं वाटतं की हे खूप मोठं काम त्यांच्याकडून झालेलं आहे. त्यांनी ही जी एका दृष्टीने समर्थांची सेवा केलेली आहे आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा आपण सर्व
समर्थ भक्तांनी करून घ्यावा, एवढं मला या ठिकाणी सांगायचं आहे. या सगळ्या उपक्रमामधले ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे त्या सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरू परंपरेला साष्टांग दंडवत. आज आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच AIच्या युगात जगत आहोत. शिक्षण, वैद्यक, उद्योग, संशोधन अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये AI माणसाचा सहकारी बनत आहे. अशा काळामध्ये दासबोध या उत्कृष्ट ग्रंथावर आधारित AI असिस्टंट तयार करण्याचा हा अभिनव उपक्रम अत्यंत दूरदृष्टीचा, काळाची गरज ओळखणारा असा आहे. आपले संत हे केवळ आध्यात्मिक मार्गदर्शक नव्हते, तर ते जीवनशास्त्राचे महान अभ्यासक होते. त्यांच्या ग्रंथांमध्ये जीवन जगण्याची दिशा, विवेक, कर्तव्य, भक्ती, आत्मविकासाचे अमूल्य असं ज्ञान आहे. परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेकांना संपूर्ण ग्रंथाचा अभ्यास करणं हे शक्य होत नाहीये, तेवढा वेळच उपलब्ध नसतो. अशा वेळी हा AI असिस्टंट अभ्यासकांसाठी एक सक्षम सहकारी ठरतो. याच्या माध्यमातून कोणताही अभ्यासक, प्रबोधनकार, प्रवचनकार, कीर्तनकार, व्याख्याते, कथाव्यास आपल्या प्रश्नांची त्वरित उत्तरे मिळवू शकतो. विशिष्ट विषयावरील संदर्भ सहज शोधू शकतो आणि कठीण विचार सोप्या पद्धतीनं समजून घेऊ शकतो. त्यामुळे अभ्यास अधिक सुलभ, वेगवान, परिणामकारक होतो. विशेष म्हणजे आजची डिजिटल पिढी ज्या माध्यमात सहजतेनं शिकते, त्याच माध्यमातून सद्गुरूंचे, संतांचे विचार तिच्यापर्यंत पोहोचतील. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, AI हा गुरुचा पर्याय नाही. तो गुरु आणि ग्रंथांपर्यंत पोहोचण्याचा एक प्रभावी पूल आहे. तो जिज्ञासा निर्माण करतो, अभ्यासाला गती देतो, मूळ ग्रंथ वाचण्याची प्रेरणा देतो. या अभिनव उपक्रमामागील सर्वांचे, तंत्रज्ञांचे, मार्गदर्शकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. परंपरेचं ज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान यांची ही सांगड भविष्यात संत वाङ्मयाचा अधिक व्यापक प्रसार करेल, याची मला पूर्ण खात्री आहे. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. मी प्राध्यापक दादासाहेब जाधव तुळजापूर. सौ अवनी व श्री ओंकार सबनीस यांनी दासबोध आर्टिफिशियल इंटेलिजन्स समर्थ साधक असिस्टंट या साधनाची निर्मिती केली आणि त्या माध्यमातून आपण सर्वजण दासबोध व दासबोधातील ओव्यांचा अभ्यास करणार आहोत. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. पहा, साधनं पारंपरिक असोत किंवा आधुनिक साधनं असोत, येणकेन प्रकारे जी साधनं मिळतील त्या साधनांचा वापर करून जमेल तसं समर्थ रामदास स्वामींच्या विचाराचा, त्यांच्या साहित्याचा संपूर्ण जगभर प्रसार होणं नितांत आवश्यक आहे. समर्थ रामदास स्वामींचे विचार, त्याचं अनुसरण करण्यामध्ये मानवाचं समग्र कल्याण आहे. समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे, विद्या वैभव दे रे राम. ही रामरायाची प्रार्थना करताना त्यांनी विद्या वैभव दे रे राम असं मागणं मागितलेलं आहे. समर्थ रामदासांचं हे विचारधन, त्यांचं हे विद्या वैभव तुम्हा आम्हापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यासाठी हा उपक्रम हा अत्यंत उपयुक्त आहे. समर्थ रामदास स्वामींनी सदा दात घासोनी तोंड धुवावे असं म्हटलेलं आहे. इथंपासून ते ब्रह्मानुभव दे रे राम इथंपर्यंत समर्थ रामदास स्वामींच्या विचाराची व्याप्ती आहे आणि त्यांचं हे विचार वैभव आपण प्राप्त करून घ्यावं आणि लौकिक आणि पारलौकिक या दोन्ही स्तरावर आपण श्रीमंत व्हावं, वैभवशाली व्हावं आणि आपलं जीवन सर्वार्थाने धन्य करावं. यासाठी समर्थ रामदास स्वामींच्याच विचाराची आजच्या काळात नितांत गरज आहे. आजच्या काळात समग्र केवळ भारत देशालाच नव्हे तर संपूर्ण मानव जातीला, जगाला रामदास स्वामींच्या विचाराची आवश्यकता आहे, गरज आहे आणि त्यासाठी हा उपक्रम तुम्हा सर्वांना निश्चितच अत्यंत उपयोगी आहे. त्या दृष्टीनं टाकलेलं हे पाऊल सौ अवनी व श्री ओंकार सबनीस यांनी सुरू केलेला हा उपक्रम अत्यंत
चांगला आहे त्यांना मी लाख लाख धन्यवाद देतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार, मी माधव श्रीकांत किल्लेदार. काल दिनांक 18 जुलै 2026 रोजी आदरणीय समर्थ भक्त डॉक्टर विजयजी लाड यांनी आम्हा सर्व समर्थ भक्तांना दासबोध AIच्या गुगल मीटमध्ये सहभागी करून घेतले, त्याबद्दल मी सदैव त्यांचा ऋणी आहे. तसेच सौ अवनी आणि श्री ओंकार सबनीस यांनीही अतिशय मेहनतीने, अतिशय कष्टाने दासबोध AI हे आपल्या सर्व समर्थ भक्तांकरिता उपलब्ध करून दिले आहे, त्याबद्दलही मी त्यांचा ऋणी आहे. आपल्या हिंदू धर्माला आपण सनातन वैदिक धर्म असं म्हणतो. सनातन ह्या शब्दाचा अर्थच मुळात नित्य नूतन सनातन असा आहे. जे जेवढं जुनं आहे तेवढंच ते नवीन आहे. त्यामुळे आपण जुन्याचा कधीही विसर पडू देत नाही आणि नाविन्याचा आपण सातत्याने स्वीकार करत असतो. त्या माध्यमातनं दासबोध समर्थ रामदास स्वामींची भक्ती आणि प्रभू श्रीरामाची भक्ती हे आपल्यापर्यंत दासबोध AI ह्या नवीन आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून पोहोचावी, त्याचा जास्तीत जास्त प्रमाणात आपण सगळ्यांनी प्रसार आणि प्रचार करावा. दासबोध AI चा आपण जास्तीत जास्त प्रमाणात वापर करावा आणि आपल्या जीवनात जे काही प्रश्न असतील, आपल्या ज्या काही समस्या असतील, जीवन कसं जगावं हे आपण समर्थांचं मार्गदर्शन घेऊन, समर्थांच्या दासबोधाचा अभ्यास करून जीवन जगावं आणि त्यात यशस्वी व्हावं. आपल्या या संपूर्ण उपक्रमास माझ्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याकडून सातत्याने अशाच प्रकारे समर्थ रामदास स्वामी, प्रभू श्रीराम आणि दासबोध समर्थांची भक्ती आणि शक्तीचा प्रसार आणि प्रचार व्हावा ही मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. दासबोध खरं तर 350 वर्षापूर्वी लिहिलेला हा दासबोध या आधुनिक काळात सुद्धा आपल्याला तितकाच मार्गदर्शक आहे. व्यवहार आणि अध्यात्म याची सांगड कशी घालायची याचं उत्कृष्ट असं ज्ञान आपल्याला दासबोधातून मिळतं. ज्ञान, वैराग्य, भक्ती आणि व्यवहार या सर्वाचं ज्ञान आपल्याला दासबोधातून होतं. आणि खरं तर असा हा दासबोध हा आपल्याला जर युवा पिढीपर्यंत पोचवायचा असेल तर युवा पिढीला जी भाषा कळते, जी तंत्रज्ञानाची नवीन भाषा त्यांना समजते, त्या भाषेमध्ये हा दासबोध त्यांच्यापर्यंत पोचवला पाहिजे. आणि याच हेतूनं दासबोध AI हे एक नवीन ॲप, नवीन वेबसाईट आज तयार करण्यात आलेली आहे. श्री ओंकार सबनीस व अवनी सबनीस यांनी तंत्रज्ञान व अध्यात्म याची एक सुंदर अशी सांगड घालून ही एक नवीन वेब पोर्टल तयार केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला दासबोधातल्या ज्या खऱ्या अगदी ओव्या आहेत ती सगळी माहिती, ऑथेंटिकेट माहिती आपण म्हणू शकतो, ती या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे. आणि खरोखरच हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. आणि फक्त दासबोधच नाही तर समर्थांचं किंवा इतर संतांचं सुद्धा जे साहित्य आहे ते साहित्य सुद्धा जर युवा पिढीपर्यंत आपल्याला जर पोचवायचं असेल तर या तंत्रज्ञानाची मदत, AI तंत्रज्ञानाची मदत आज आपण खरोखरच घेण्याची गरज आहे. हा उपक्रम खरोखरच अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. फक्त दासबोध अभ्यास करणाऱ्यांसाठीच नाही तर तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी सुद्धा हा उपक्रम प्रेरणादायी आहे. या उपक्रमाला माझ्याकडून शुभेच्छा. मी प्रशांत लाड कराड पुन्हा एकदा या नवीन उपक्रमाला माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय जय रघुवीर समर्थ. मननशीळ लोकांपाशी अखंड देव अहर्निशी पाहता त्यांच्या पूर्वसंचिताशी जोडा नाही. श्री समर्थांनी ग्रंथराज दासबोधामध्ये परमभाग्यवान असणाऱ्या साधकांचं वर्णन या ओवीमधनं केलेलं आहे. आणि अशा भाग्यवान साधकांच्या अद्वितीय कार्याची प्रचिती आपल्याला दासबोध सखोल अभ्यासक्रम फाउंडेशनच्या दासबोध AI असिस्टंट या कार्यातून नुकतीच आलेली आहे. श्री समर्थांच्या दासबोधातील ज्ञानविचाराची कास धरून
गेली 4 दशकं दासबोध सखोल अभ्यासक्रम फाउंडेशन हे अतिशय उत्कृष्ट कार्य करत आहे आणि त्याचंच पुढचं पाऊल अतिशय सन्मानाचं असं कार्य या माध्यमातून झालेलं आहे आणि सध्याच्या 21व्या शतकातील अत्याधुनिक तंत्रज्ञान असणाऱ्या AI तंत्रज्ञान अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून श्री समर्थांचा ग्रंथराज दासबोध आपल्या सर्वांसाठी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर या दासबोध सखोल अभ्यासक्रम फाउंडेशनच्या सर्व भाग्यवान साधकांनी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याबद्दल सर्वप्रथम या सर्व या उपक्रमासाठी सहभागी झालेले सर्व टीमचं आणि या अभ्यासक्रमाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर विजयजी लाड आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करते आणि त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना अभिवादन करते. या कार्यासाठी ज्यांनी तन मन धन आणि उच्च बुद्धिमत्ता आपली वापरली ते आपले तरुण समर्थ भक्त सौभाग्यवती अवनीताई सबनीस आणि श्रुत ओंकार सबनीस या दोघांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि त्यांना अभिवादन करते. या कार्याचं प्रमुख वैशिष्ट्य असं मला वाटतं की विश्वासार्हता आणि सुरक्षितता. सध्याच्या काळामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा सर्व क्षेत्रामध्ये होतो आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याचा जसा फायदा आहे तसाच अनेक त्याचे तोटेही आहेत. फायदे असतानासुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेचा अनिर्बंध वापर आणि अनैतिक वापर हा सध्या जगभर चिंतेचा विषय झालेला आहे आणि म्हणून सायबर सुरक्षा हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे आणि या पार्श्वभूमीवर श्री समर्थांच्या ग्रंथराज दासबोधाची अत्यंत सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रत ओव्या आणि त्याचा अर्थ आपल्याला या उपक्रमातून उपलब्ध होतो आहे. अतिशय बहुमूल्य अशी गोष्ट आहे आणि पुढील अनेक पिढ्यांना त्याचा उपयोग होणार आहे. दुसरं या उपक्रमाचं वैशिष्ट्य मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये संतांच्या मांदियाळीमध्ये जे सर्व प्रमुख संत आहे त्या संतांच्या ग्रंथामध्ये श्री समर्थांचा दासबोध हा AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून AI असिस्टंट म्हणून उपलब्ध होणारा हा महाराष्ट्रातलाच नव्हे तर देशातलाच प्रमुख संतांचा ग्रंथ ठरला आहे असंच म्हणावं लागेल आणि हा अत्यंत श्रेष्ठ असा विक्रम आणि सन्मान हा दासबोध सखोल अभ्यासक्रमाला मिळालेला आहे. त्याबद्दल खरोखरच त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. परमार्थामध्ये परमात्म प्राप्ती ईश्वर प्राप्ती हे साधकाचं ध्येय असतं आणि यो बुद्ध्या परसस्तु सहा असं भगवद्गीता सांगते. जो मनबुद्धीच्या अगोचर असणारा परमात्मा आहे तो जाणून घेण्यासाठी आपल्याला मानवी देह मन आणि बुद्धी याचाच साधन म्हणून साधनेसाठी वापर करावा लागतो आणि आता या मानवी बुद्धीसाठी ईश्वराच्याच कृपेने कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला सहाय्य करण्यासाठी आलेली आहे असं म्हणावं लागेल आणि म्हणून समर्थांचा हा कृत्रिम बुद्धिमत्तेतला AI अवतार असंच दासबोध AI असिस्टंटचं वर्णन करावं लागेल. कारण आत्माराम दासबोध माझे रूप स्वतःसिद्ध असं समर्थांनी म्हटलेलं आहे. तेव्हा समर्थ द्रष्टे आधुनिक आणि पुरोगामी संत होते आणि आजसुद्धा सध्याच्या 21व्या शतकाच्या नुसार समर्थांनी आता हा दासबोधाचा AI अवतार घेतलेला आहे असंच म्हणावं लागेल आणि त्याच्यासाठी ज्यांनी सर्व प्रकारचे कष्ट घेतलेले आहेत या सर्व दासबोध सखोल अभ्यासक्रम फाउंडेशनच्या टीमचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करते आणि त्यांना हार्दिक धन्यवाद देते. जय जय रघुवीर समर्थ. कार्यक्रमाची सांगता कल्याण करी रामराया या प्रार्थनेने करीत आहेत समर्थ भक्त सौ मंजिरीताई सबनीस. श्रीराम. कल्याण करी रामराया रामराया कल्याण करी देवराया जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करी रामराया. तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे हे जन हाती धरी दयाळा
कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तूची सावरी दयाळा, कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले, आता नदीसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे, आरंभिली हरी दयाळा, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो, दयेसे नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी देवराया, देवराया कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ. आपला हा सुंदर कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करते. जय जय रघुवीर समर्थ. जय 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 रघुवीर समर्थ. समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय